हॅलो अँड वेलकम. तर सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आतापर्यंत लेक्चरमध्ये आपण युजफुल मायक्रो ऑर्गॅनिझम बघितलेले आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहे की त्यांचा आणखी काय यूज होऊ शकतो जे आपल्यासाठी चांगलं असतं. त्याचं मी एक हिंट तुम्हाला दिली होती की एक लॅक्टोबॅसिलस बॅक्टेरिया आहे ज्याचा आपण यूज करून दुधापासून दही बनवतो. आणि आपल्या लोक काय सांगते किंवा घरचे काय म्हणतात, पोट खराब असलं की दही खा रे बा. आजकाल तुम्ही ॲडव्हर्टाईज बघता, एक ते लिक्विड येते, ठीक आहे. ते लिक्विड असते, तुम्हाला म्हणते ना की लिक्विड पॅन तुमचं पोट एकदम चांगलं होऊन जाते, बरोबर आहे ना. ते जे आहे ते काय एक अँटीबायोटिक लिक्विड आहे. त्याचा अर्थच काय होते पहिले ते समजून घेऊ. बघा, नाव काय म्हटलं आपल्याला, अँटीबायोटिक. आता अँटी म्हणजे काय होते, हमेशा अँटी म्हणजे उलटा किंवा विरुद्ध आहे. तो कशाच्या विरुद्ध आहे? बायोटिक्सच्या विरुद्ध. बायोटिक्सचा शब्द तुम्हाला आठवत असेल. बायोटिक्स म्हणजे काय होते, जे जैविक आहे. तर जैविकच्या विरुद्ध आहे म्हणजे जैविकला नष्ट करणारे किंवा खतम करणारे. जैविकच्या विरुद्ध आहे म्हणजे जैविकला खतम करणारे किंवा नष्ट करणारे. पण आपल्याला चांगल्या गोष्टी नष्ट करायच्या असते का? नाही. नष्ट करायचं असते वाईट गोष्टीला. पण वाईट गोष्टीला नष्ट करायचं आहे ते अँटीबायोटिकचा पण अर्थ काय झाला की अशा गोष्टी ज्या वाईट बायोटिक्सला किंवा वाईट मायक्रो ऑर्गॅनिझमला नष्ट करतात त्याला आपण काय म्हणणार मग अँटीबायोटिक. आणि थोडंसं डेफिनेशन बरोबर लिहायचे म्हटलं काय म्हणतात की द कार्बन कंपाऊंड, स्टँडर्ड डेफिनेशन जी आपली आहे, carbon compounds obtained from some bacteria and fungi, fungi म्हणजे फंगस, प्लुरल फॉर्म आहे. fungi are used, है ना, यूज केलं जाते, आर यूज फॉर डिस्ट्रॉईंग म्हणजे खतम करणं. आपल्याला किल करायचं असतं ना कशाला, हार्मफुल बॅक्टेरियाला किंवा हार्मफुल ऑर्गॅनिझमला. डिस्ट्रॉईंग ऑर प्रिव्हेंटिंग ग्रोथ ऑफ हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम. प्रिव्हेंटिंग ग्रोथ ऑफ, हे शब्द महत्त्वाचे आहे. कशाच्या? हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम्स are called antibiotics. अर्थ समजला असेल. अँटी म्हणजे विरुद्ध, बायोटिक्स म्हणजे जैविक. तर अशा गोष्टी खतम करायच्या आहे की ज्याच्यामुळे हार्मफुल गोष्टी काय झाल्या पाहिजे, बॅक्टेरिया, मायक्रो ऑर्गॅनिझम किंवा दुसरं आणखी काही सगळे खतम झाले पाहिजे. त्याला म्हणतो आपण हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम, खतम करणाऱ्या गोष्टी, त्याला अँटीबायोटिक्स असं म्हणतात. नॉर्मली कुठून भेटते हे लक्षात ठेवा, बॅक्टेरिया आणि फंगसपासून भेटते. ते कुठल्या फॉर्ममध्ये भेटते? कार्बन कंपाऊंडच्या फॉर्ममध्ये भेटते. म्हणून तुम्ही जर कधी पाहिलं असेल, आपल्याला गोळ्या दिल्या जाते बिमार असताना, तर गोळ्यामध्ये असते काय ॲक्च्युली, हे अँटीबायोटिक असतात. तुम्हाला डॉक्टर पण सांगते की तुम्हाला अँटीबायोटिकची गरज आहे. अँटीबायोटिकची गरज आहे म्हणजे कुठून भेटणार अँटीबायोटिक? त्याच्यामागे काही कारण पाहिजे ना. जिथून अँटीबायोटिक भेटते ते काय आहे, फंगस आणि बॅक्टेरियाचे पासून तयार झालेले कार्बन कंपाऊंड्स. आता स्टार्ट कधी झालं तर खूप कामाची गोष्ट आहे. फ्रॉम 20th सेंचुरीपासून काय झालं, आपल्याला याची अँटीबायोटिकची डिस्कवरी झाली होती. आणि डिस्कवरी झाल्यामुळे काय झालं, मेडिसिन वाढल्या. देअरफॉर मेडिसिनचं काय झालं, एकदम रिव्हॉल्युशन झालं. रिव्हॉल्युशन म्हणजे एकदम पटापट जसं आपल्याला माहीत पडलं की हे अँटीबायोटिक काम करते, हार्मफुल बॅक्टेरियाला मारते, तर बिमारी तयार करणाऱ्या सगळ्या बॅक्टेरियाले किंवा फंगलले किंवा व्हायरसले किंवा आणखी जे काही मायक्रो ऑर्गॅनिझम आहे त्याची ग्रोथ थांबवण्यासाठी किंवा त्याला खतम करण्यासाठी नवीन अँटीबायोटिक शोध करणं सुरू केलं. आणि नवीन अँटीबायोटिक शोध करणं सुरू केलं, त्याच्यामध्ये काय आलं, मेडिसिनचा काय आलं, रिव्हॉल्युशन. रिव्हॉल्युशन म्हणजे काय होते, उत्क्रांती शब्द ऐकलाय कधी? उत्क्रांती म्हणजे काय होते, रिव्हॉल्युशन आलं होतं. ठीक आहे, एकदम सोपा असा कन्सेप्ट आहे, याच्यात मिक्स काही करायची गरज नाही. ओके. तर मग एक खास गोष्ट आहे, जसं आपल्याला माहीत आहे की जरी रिव्हॉल्युशन आलं होतं त्याचा फायदा काय झाला. फायदा काय, दिस रिव्हॉल्युशन helped
इन इरॅडिकेटिंग. आता हा शब्द थोडा चांगला वापरासाठी, इरॅडिकेट करणं म्हणजे समूळ नष्ट करणं. इरॅडिकेटिंग म्हणजे समूळ नष्ट करणं, मुळापासून खतम करणं. सम डिसीजेस लाईक टीबी ऐकलं ना आजकाल. टीबी खूप कमी होतं लोकांना. टीबी म्हणजे काय होतं? ट्युबरक्युलोसिस. ठीक आहे. टीबी तुम्हाला माहीत आहे ना, टीबी आजकाल खूप ठिकाणी काय झालं आहे, कमी झाला आहे. आणि त्याचे काय होतं, का बिमार पडला की पटकन ठीक होते. पहिले टीबी ठीक होत नव्हता, आधी लोक वाचायचेच नाही. अजून तुम्हाला एक्झाम्पल ऐकलं असेल तुम्ही, पोलिओ पण काय पहिले बिमारीसारखंच होतं, पण बिमारी ते काय नाही, ते इरॅडिकेट झालं. तर अशा टाईपचे डिसीज. पोलिओ येणं होत नाही अशी गोष्ट नाही, पण ते अँटीबायोटिक एक प्रकारे की आपल्या शरीरामध्ये काय तयार करते, ते इम्युनिटी वाढवते आहे ना. ठीक आहे. तर पोलिओ तर ॲक्च्युअली येत नाही, समजून घ्या असं. पण आपल्या एक्झाम्पलनुसार ट्युबरक्युलोसिस काय झालं, खूप ठिकाणापासून खतम केला आपण. तर अँटीबायोटिकचा हा फायदा आहे की आपण डिसीजला काय करू शकतो, खतम करू शकतो. बरोबर. आता मग याचा काही फायदा आहे का, आणखी अजून काही आहे का याच्यामध्ये? ठीक आहे. अँटीबायोटिकचं एक मेन गोष्ट आहे की अँटीबायोटिक जे आहे, अँटीबायोटिक मेनली ॲक्ट्स अगेन्स्ट बॅक्टेरिया. हे महत्त्वाचं आहे. अगेन्स्ट बॅक्टेरिया. का बरं बॅक्टेरियाविषयी? ते डिटेलचं काम आपलं नाही आहे, पण जास्त करून ते बॅक्टेरियाविषयी काय करते, ॲक्ट करते इझिली. पण बॅक्टेरियाशी इझिली ॲक्ट करत असं म्हणजे आपण काय म्हणू शकतो की जे जास्तीत जास्त बिमाऱ्या बॅक्टेरियापासून होते ते अँटीबायोटिकनं काय करता येते, थांबवता येते. म्हणजे जे बॅक्टेरिया आपल्या डिसीज कॉज करते त्याला आपण कशाने थांबवू शकतो, अँटीबायोटिक थांबवू शकतो. तर याच केसमध्ये आपण अँटीबायोटिकला जो आहे ना, 2 प्रकारामध्ये डिवाईड करतो. जे आपले अँटीबायोटिक असतात ना, त्याला 2 प्रकारे आपण सेपरेट करतो. एक असते ब्रॉड स्पेक्ट्रम, एक असते नॅरो स्पेक्ट्रम. एक असते ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक आणि एक असते नॅरो स्पेक्ट्रम अँटीबायोटिक. आता सर नवीन काय नाटक आहे, ब्रॉड स्पेक्ट्रम आणि नॅरो स्पेक्ट्रम. हे तर कधी ऐकलंच नाही मी, काय होईल नवीन. तर एकदम सोपं आहे ते. ॲक्च्युली काय आहे ते मी सांगतो, एकदम सोपं आहे बघा. ओळखासाठी एकदम इझी गोष्ट आहे. ब्रॉड म्हणजे होते मोठं. ब्रॉडसाठी आपण शब्द वापरणार आहे विस्तृत. आता विस्तृत नसतं माहीत तुम्हाला, तर पसरलेला समजा, पसरलेला. नॅरो म्हणजे काय होणार मग, संकुचित. आता संकुचित तरी आम्हाला समजलं नाही, ठीक आहे. संकुचित विलांटी चुकली, बरं ठीक आहे. तरी समजलं नाही, बरं असं समजून घ्या की हा जो रस्ता समजा एक रोड आहे आपल्याकडे, इथे 1 2 3 4 5 6 7 8 लेनचा रस्ता समजा, एवढा 9 लेनचा रस्ता आहे. हा काय झाला, एक ब्रॉड झाला. एकदम ब्रॉड म्हणजे मोठा झाला. आणि नॅरो म्हणजे काय होणार मग, एक छोटीशी गल्ली आहे. हा काय झाला आपला एक नॅरो. मग आता समजून घ्या या लॉजिकवरून की जर समजा नॅरो आहे, हा रस्ता आहे. समजा रस्ता तुम्ही समजून घ्या की रस्ता म्हणजे तुमचं एक काय, बॅक्टेरिया आहे. आणि हा बॅक्टेरिया काय करते, तुम्हाला डिसीज देते. हा जो रस्ता आहे तो काय करते, बॅक्टेरिया आहे एक, तो तुम्हाला काय देते, डिसीज देते. मग नॅरोमध्ये किती बॅक्टेरिया होऊ शकते, समजा एकाच टाईपचा बॅक्टेरिया आहे किंवा एक डिसीज जो आपल्याला एक्झॅक्टली माहिती आहे कोणा तयार केला. पण ब्रॉडमध्ये काय होते, आपल्याला माहीत आहे की बिमारी आहे, पण हा बिमारी कोणत्या बॅक्टेरियाने केली आपल्याला माहीत नाही. याचा अलग बॅक्टेरिया, याचा अलग बॅक्टेरिया, सेपरेट. हा झाला ब्रॉडवाला स्पेक्ट्रम. म्हणजे एवढं मोठं जागी आहे, याच्या ठिकाणी कोणत्याही बॅक्टेरिया राहू शकते. इथे एकाच टाईपचे बॅक्टेरिया किंवा आपल्याला माहिती आहे कोणा डिसीज बनवला आहे किंवा कोणामुळे आपल्याला डिसीज झालेला आहे. मग ह्या जर गोष्टी आपण लक्षात ठेवल्या तर ब्रॉड आणि नॅरोसाठी आपल्याकडे एक लॉजिक तयार होते की जर आपल्याला डिसीज माहीत असेल, ठीक आहे. आता आपण यातल्या गोष्टी लिहू. ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक काय असणार आहे, ठीक आहे, की सम अँटीबायोटिक्स which acts against वाईड व्हेरायटी ऑफ बॅक्टेरिया. खूप प्रकारच्या बॅक्टेरियासाठी वाईड व्हेरायटी ऑफ बॅक्टेरिया, जेव्हा खूप साऱ्या टाईपच्या बॅक्टेरियावर वर्क करते, त्याला आपण काय म्हणणार आहे, ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक. खूप सारे बॅक्टेरिया. म्हणजे इथं काय असतं, तुम्हाला एखाद्या बिमारीचं, ठीक आहे, सिम्टम्स माहीत आहे का, ते सिम्टम्स इज नोन. सिम्टम्स म्हणजे काय की
समजा ताप आहे ते आपल्याला, घाम फुटते, नाक वाहते, गळा खरखर करते, डोकं दुखायला लागते, हे काय सगळे सिम्टम्स आहे. सिम्टम्स आर विजिबल, की आपल्याला माहिती आहे का सिम्टम्स आहे, पण कशामुळे झालं आहे ते ॲक्च्युली ते आपल्याला माहीत नाही. ठीक आहे, कशामुळे झालं आहे ते आपल्याला माहिती नाही. म्हणजे सिम्टम्स आपल्याला माहिती आहे, सिम्टम्स आर विजिबल, बट पॅथोजन इज अननोन. पॅथोजन इज अननोन. उदाहरण तुम्हाला सांगायचं म्हटलं तर आपण बऱ्याच ठिकाणी थोडं बहुत काही झालं, असं डोकं दुखलं, गळा दुखला, अंग दुखायला लागलं, थोडासा ताप आला तर आपण काय करतो, पॅरासिटामॉल. उदाहरण सांगू राहिलो फक्त, मी प्रिस्क्राईब नाही करू राहिलो कोणाला, फक्त सांगू राहिलो उदाहरण. काही झालं तर आपल्या घरचे काय म्हणतात, पॅरासिटामॉल खाल्ली की ठीक होते. आता पॅरासिटामॉल त्या याच्यावर औषधीवर काम करते आपल्याला माहीत आहे काय. आपण 10-12 गोष्टीसाठी एकच गोळी घेऊन राहिलो, बरोबर आहे ना. आपण काय विचार करतो की हे एक गोळी 10-12 गोष्टी ठीक करते. ते काय झालं, ती गोळी ब्रॉड स्पेक्ट्रमवर काम करते, की खूप साऱ्या गोष्टीवर वर्क करते. म्हणजे खूप साऱ्या बॅक्टेरियावर काय करते, ते वर्क करते. म्हणजे ते एक प्रकारे काय झालं आहे, ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक झाला आहे. की आपल्याला माहीत आहे की सिम्टम काय दिसू राहिले, पण पॅथोजन कुठला आहे, कशामुळे झालं आपल्याला माहिती नाही. तरच आपण काय म्हणणार आहे, ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक. ठीक आहे, एकदम लक्षात ठेवा, खूप प्रकारचे ते एक्झॅक्ट नाही आहे. पण नॅरोमध्ये काय राहणार आहे, सिम्पल आपल्याला माहिती कुठला बॅक्टेरिया आहे. मग इथं काय म्हणणार आहे की वेन पॅथोजन इज नॉन, आपल्याला माहीत आहे कोणी केलं आहे तर. सो वेन पॅथोजन ऑफ कशाचा, डिसीजचा ना, पॅथोजन ऑफ डिसीज इज नॉन. म्हणजे एक्झॅक्टली माहिती आहे काय कशामुळे झालं. जसं आपण म्हणतो की डेंग्यू झाला, आपल्याला एक्झॅक्टली माहिती आहे कशामुळे झाला आहे. डेंग्यू कशामुळे झाला माहिती आहे ना, तर मग आपल्याला औषध पण कायची भेटेल, फक्त डेंग्यूचीच भेटेल, बाकीची भेटणार नाही. सो वेन पॅथोजन ऑफ डिसीज इज नॉन, देन नॅरो स्पेक्ट्रम अँटीबायोटिक इज यूज्ड. देन नॅरो स्पेक्ट्रम अँटीबायोटिक इज यूज्ड. एकदम सोपं लॉजिक आहे याच्यामध्ये, समजलं का, आहे ना. सो बेसिकली आपण काय म्हणू शकतो की ब्रॉड स्पेक्ट्रममध्ये काय असतं, जिथं आपल्याला माहीत आहे की काहीतरी शरीरासोबत खराब आहे, म्हणजे बिमारी आहे कोणती काहीतरी, पण कशामुळे आहे कोणामुळे ते आपल्याला एक्झॅक्टली माहीत नाही. त्याला आपण म्हणतो ब्रॉड स्पेक्ट्रम घेऊन बाबा बरं होऊन जाईल. नॅरो स्पेक्ट्रम म्हणजे एक्झॅक्टली माहिती आहे का आपल्याला कुठली प्रकारची बिमारी आणि कशामुळे झाली आहे, तेव्हा आपण काय देणार आहे, एक्झॅक्टली त्याला लागणारी औषध. याचे एक्झाम्पल तुम्ही थोडंसं लक्षात ठेवले पाहिजे. आणि एक्झाम्पल तुम्ही तुमच्या गोळ्या जर तुमच्याकडे असतात त्याच्या पॅकेटच्या मागे लिहिल्या राहते. जसं ब्रॉड स्पेक्ट्रममध्ये कुठल्या आहे, ॲम्पिसिलिन आहे. हे कोणी जर समोरून डॉक्टर बनत असेल तर माहीत असलं पाहिजे की ॲम्पिसिलिन आहे, नंतर ॲमोक्सिलिन आहे, टेट्रासाइलिन आहे. मिनिट कोण कधी कधी लहान होते. ॲमोक्सिलिन आहे, तर टेट्रासिलिन आहे, आणखी खूप सारे. हे सगळे कायसाठी आहे आपल्याला माहिती आहे की हे काय करते, आपल्याला एक ब्रॉड स्पेक्ट्रमसाठी कामात पडते. म्हणून तुम्ही पॅरासिटामॉल वगैरे सगळ्या गोळ्याच्या मागे बघा, तुम्हाला अशा टाईपचे काहीतरी अँटीबायोटिक लिहिलेले दिसणार. पण तेच जर तुम्ही बघणार याच्यामध्ये कायच्या मागे एक्झॅक्ट औषध आहे, समजा एखाद्या बिमारीची, त्याच्यामागे पाहणार, त्याच्यामागे सेपरेट दुसऱ्या काहीतरी राहतात अँटीबायोटिक. उदाहरणार्थ पेनिसिलिन आहे, ठीक आहे, गेटामायसिन आहे, इरेथ्रोमायसिन आहे. नाव लक्षात ठेवायची गोष्ट आहे का, ठेवू शकता, चांगली गोष्ट आहे. गेंटामायसिन आहे, इरेथ्रोमायसिन आहे. की खूप साऱ्या. तर बघा ब्रॉड स्पेक्ट्रम, नॅरो स्पेक्ट्रम, आपल्याला बेसिकली अंदाज आला की ब्रॉड स्पेक्ट्रम, नॅरो स्पेक्ट्रम काय असते. ठीक आहे, आता बघा आपल्याला हे माहिती आहे का मायक्रो ऑर्गॅनिझममुळे काय होतं, आपल्याला बिमारी होते. ठीक आहे, त्याच्या वाचण्यासाठी आपण जर डिसीज ओळखला, ऑर्गॅनिझम ओळखला, तर पटकन आपण नॅरो स्पेक्ट्रमने बिमारी ठीक करू शकतो. जर ओळखता आली नाही तर आपल्याला काय करायला लागते, ब्रॉड स्पेक्ट्रम वापरावं लागते. मग आपण हळूहळू ते विचार करू की याच्यामध्ये काय काय आहे, काय काय नाही. तर अशामध्ये सगळ्यात पहिले जो आपण बघणार आहे त्याचं नाव आहे, एक सिम्पलचं त्याचं नाव आहे पेनिसिलिन. खूप महत्त्वाची गोष्ट आहे काय, पेनिसिलिन. ह्या पेनिसिलिनपासूनच सगळं काही स्टार्ट झालं होतं ॲक्च्युली. जर तुम्हाला नसेल माहीत, एक तुमच्या बुकमध्ये स्टोरी पण दिली, तुम्ही वाचू पण शकता. खूप इंटरेस्टिंग स्टोरी ॲक्च्युली, की पेनिसिलिनचा स्टार्ट कसं झाला होता. अलेक्झांडर फ्लेमिंगनं हे काढलं होतं औषध दवाखान्यामध्ये 1928-27 तेवढ्यात.
1829च्या तेवढ्यात त्यानं केलं काय होतं की ज्या डिसीजवर तो काम करू राहिला होता, ठीक आहे ना, ज्या डिसीजवर तो काम करू राहिला होता त्या डिसीजवर त्यानं काय टाकले, तसे काही पेनिसिलियम जे आहे, एक फंगस आहे पेनिसिलियम नावाचं, ते टाकलं. तर त्यानं बघितलं की जिथं समजा असं हे डिश आहे, एक पेट्री डिश असते, हे तसे खूप सारे ते डिसीज कॉजिंग मायक्रो ऑर्गॅनिझम आहे, ठीक आहे, असे खूप सारे डिसीज कॉजिंग मायक्रो ऑर्गॅनिझम आहे. पण जेव्हा त्यानं टेस्ट म्हणजे प्रॅक्टिस करता औषध कोणते ओळखण्याकरता जेव्हा त्यानं मनात पेनिसिलियम टाकला होता, असा हे काय होतं पेनिसिलियम, तर त्याला माहीत पडलं की हे पेनिसिलियमनं काय केलं होतं की हे जिथं पेनिसिलियम आहे त्याच्या आजूबाजूला हे एकही डिसीज कॉझिंग बॅक्टेरिया होते नाही. म्हणजे त्यानं काय शोध लावला की या पेनिसिलियममुळं हे सगळे ॲझोज बॅक्टेरिया त्यानं मारले असं, नाही तर काढून फेकले असं. मग हे लॉजिक त्याने यूज करून नवीन त्यानं औषध बनवली, ज्याला आपण म्हणतो पेनिसिलिन, किंवा अँटीबायोटिक म्हणा, ज्याला आपण काय म्हणतो पेनिसिलिन. ठीक आहे, मस्त स्टोरी आहे. तुम्ही एखादी काही वाचायला भेटली तर कधी वाचा. आता सगळं सायंटिस्टची काहीतरी स्टोरी करायचा विचार आहे माझा, ते आपण डिस्कस करू. तर बेसिकली आता हे पेनिसिलिन काय, परत तेच याच्याविषयी गोष्टी लिहू आपण. पेनिसिलिन इट इज अ अँटीबायोटिक. आता एक तर भेटत नसते का ते. इट इज अ ग्रुप ऑफ अँटीबायोटिक. इज अ ग्रुप ऑफ अँटीबायोटिक्स obtained from fungus. आता तुम्हाला सांगितलं फंगस आणि बॅक्टेरिया जास्त करून आपण दोघांपासूनच घेत असतो. या फंगसचं स्पेशल नाव आहे, त्याचं नाव आहे पेनिसिलियम, म्हणून याचं नाव काय पडलं पेनिसिलिन पडलं, यापासून भेटलं आहे. आणि इट इज यूज्ड फॉर कंट्रोलिंग. आता कायच्या कामात पडते, इट इज यूज्ड फॉर कंट्रोलिंग काय ऑब्वियसली काही ना काही डिसीज असेल. फॉर कंट्रोलिंग इन्फेक्शन्स फ्रॉम, आणि हे सांगितलं की अँटीबायोटिक जास्त करून कशावर वर्क करते, बॅक्टेरियावर. इथं यूज इन्फेक्शन्स फ्रॉम बॅक्टेरिया लाईक. आता बॅक्टेरियाचं नाव सांगितलं आहे, कुठलं आहे नाव लक्षात ठेवायचं हमेशा, स्टॅफिलोकोकाय. काय नाव त्याचं, स्टेफिलोकोकाय, ठीक आहे. अँड क्लॉस्ट्रिडिया ॲक्च्युली, किंवा एक सिंगल असेल तर क्लॉस्ट्रिडिया खूप कामाचं आहे. आणि आणखी एक आहे स्ट्रेप्टोकोकाय. आता हे परत तुम्ही काय भले मोठे नाव सांगू राहिले मुलांपासून. कसं आहे ना, ज्या फंगसपासून आपल्याला भेटलं आहे औषध अँटीबायोटिक, ते आहे पेनिसिलियम. त्याच्यापासून आपल्याला नाव काय भेटलं पेनिसिलिन. मग आता अँटीबायोटिक बनलं. अँटीबायोटिक जास्त करून कायच्यावर वर्क करते, बॅक्टेरियावर. तर कोणत्या टाईपचे बॅक्टेरिया आहे, तर स्ट्रेप्टोकोकाय, क्लॉस्ट्रिडिया आणि स्टॅफिलोकोकाय. आता हे काय करते, हे आपल्याला इन्फेक्शन करते. कुठे, हे काय करते, इन्फेक्शन प्रोड्यूस करते. सो दे इन्फेक्ट, म्हणजे कोण, हे बॅक्टेरिया, हे जे बॅक्टेरिया हे काय करते, दे इन्फेक्ट इयर, नोज आहे ना, थ्रोट, स्किन. या ठिकाणी जर समजा इन्फेक्शन झालं, त्याला वाचण्यासाठी आपण काय यूज करतो, पेनिसिलिन यूज करतो. आणि कधी ॲज वेल ॲज निमोनियामध्ये पण कामात पडते. निमोनियाचं स्पेलिंग लक्षात ठेवा, बऱ्याच ठिकाणी आपण चुकवतो निमोनिया. ठीक आहे, स्पेलिंगवर भरोसा द्या, मी बरोबर पाहून लिहितो निमोनियाचं स्पेलिंग, कारण की तुम्हाला पण एक्झॅक्टली माहीत असलं पाहिजे की निमोनियाचं स्पेलिंग काय आहे. आणि एक स्कारलेट फिवर पण असते, पण तो आता आजकाल खूप कमी झालेला आहे. तर बेसिकली बघा, आपल्याला काय माहिती आहे, अँटीबायोटिक भेटते. अँटीबायोटिक काय करते, हार्मफुल जे मायक्रो ऑर्गॅनिझम आहे त्याची ग्रोथ थांबवते किंवा त्याला खतम करते. जास्त करून अँटीबायोटिक कशावर वर्क करते, बॅक्टेरियावर वर्क करते. त्याचं आपण एक्झाम्पल बघितलं आहे, कुठलं, पेनिसिलिन आहे. पेनिसिलिन काय करते, हे जे 3-4 टाईपचे बॅक्टेरिया आहे, इथे लिहिले आहे मी 2-3 टाईपचे, याच्यापासून जे इन्फेक्शन आपल्याला होते त्याला काय करते, हे रिड्यूस करते. ठीक आहे, एकदम सोपं आहे. पण लक्षात ठेवा, जेव्हा कधी आपण एखादी अँटीबायोटिक घेतो, ते अँटीबायोटिक कुठेही कशाची नाही घ्यायला लागत. अँटीबायोटिकचं हमेशा काही ना काही असते, एक कारण असते, एका ठिकाणी वर्क करते, कोणत्या डिसीजवर किंवा कोणत्या बॅक्टेरियाच्या याच्यावर किंवा व्हायरलवर करते का नाही करत, किंवा फंगलवर करते का नाही करत, हे आपल्याला माहिती आहे का नाही, डॉक्टरला सांगते. म्हणून जेव्हा कधी अँटीबायोटिक तुम्हाला डॉक्टर सांगते तेव्हाच घ्यायची, स्वतःहून जाऊन डॉक्टर बनवून घ्यायची नाही. डॉक्टरनं जे म्हटलं ते घ्यायचं.
स्वतःहून जाऊन आपल्या मतानं कुठल्या गोळ्या घेऊन यायच्या नाही. दुसरी गोष्ट, अँटीबायोटिक हमेशा जेवढ्या वेळपर्यंत घ्यायला सांगितली तेवढ्या वेळपर्यंत घ्यायची. कारण डॉक्टरनं अभ्यास केला असते, आपण नाही केला असते, आपण आता शिकू राहिलो. डॉक्टरनं शिकल्यानंतर अभ्यास केल्यानंतर सांगते की तुम्हाला 4 दिवसाचा कोर्स आहे, 5 दिवसाचा कोर्स आहे, तर पूर्ण हमेशा कोर्स करायचा. आणि आपल्याला माहीत आहे थोडंसं गोष्टी म्हणून दुसऱ्याला सांगायचं नाही. तर उद्या जाऊन म्हणाल तुम्ही की मी शिकलो की पेनिसिलिन हे ठीक होते, तर जा रे बा पेनिसिलिन घेऊन ये. बिलकुल नाही करायचं. ते काम कोणाचं आहे? डॉक्टरचं आहे. नंतर जे आपण आपलं नॉर्मली आपण म्हणतो सर्दी ताप खोकला आला रे बा, वातावरण बदललं तर कायच्यामुळे झालं? काही नाही, व्हायरल फिवर आहे. मग व्हायरल जर असेल ती गोष्ट तर विचार करा, अँटीबायोटिक कायच्यावर काम करते? जास्त बॅक्टेरियावर काम करते. आणि तुम्ही सांगू राहिले ते व्हायरल फिवर आहे. मग व्हायरलवर अँटीबायोटिक काम करणारे का जास्त? नाही करत जास्त काम. तर अशा वेळेस स्वतःहून घ्यायच्या नाही. कोणाचं भेट घ्यायची? डॉक्टरची भेट घ्यायची. हे लक्षात ठेवा. हमेशा मेडिकल प्रिस्क्रिप्शन डॉक्टरच्या परमिशननंच घ्यायच्या. सांगितलं तेवढं कंप्लीट करायच्या. आपल्या हिशोबाने वाटेल तसं घ्यायचं नाही. ठीक आहे. मी आशा करतो तुम्हाला गोष्टी समजल्या असेल अँटीबायोटिक वगैरे. आता हे सगळं झालं युजफुल. तर नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण बघू की हार्मफुल मायक्रोऑर्गॅनिझम कोणते असते आणि ते आपल्याला कसे हार्म करतात. ठीक आहे. तर आवडलं असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि आपल्या फ्रेंड्सला पण सजेस्ट करा. भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये, जिथे आपण बघूया की कुठल्या टाईपचे हार्मफुल मायक्रोऑर्गॅनिझम आपल्या आजूबाजूला असतात आणि आपल्याला ते कसे इफेक्ट करतात. सी यू इन नेक्स्ट लेक्चर. टेक केअर. बाय बाय.